हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. काल मी पुण्यामध्ये विविध आस्थापनाला भेटी दिलेल्या होत्या. त्या काल रात्री थोडंसं येण्यासाठी उशीर झाल्यामुळं मी तुम्हाला ती माहिती पोहोचवू शकलो नाही. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून काल विविध आस्थापनाला भेटी दिल्याच्यानंतर काय माहिती आलेली आहे किंवा आपल्याला काय करावं लागणार आहे यासाठी तुम्हाला मी माहिती सांगत आहे. कालच्यासाठी मी क्षमा असावी. तर आज पहा, आज मी तुम्हाला त्या माहितीविषयी सांगणार आहे काल काय झालं काय नाही ते. काल मी विविध PMC झडपी किंवा पुणे शिक्षण आयुक्त साहेबांना भेटलेलो आहे. तर ती काय झाले पाहूया. तर पहा, सुरुवातीला मी गेलो होतो पुणे महानगरपालिकेमध्ये. पहा, पुणे महानगरपालिकेमध्ये विविध जागा आहेत. त्याची माहिती पण मी RTI टाकलेलं होतं. ते RTIचं उत्तर पण आलेलं आहे, जागा पण आहेत. आणि परंतु काही आता हे जे रोस्टर तपासणीचं जे मावकडे डेटा गेलेली आहे त्यांची, त्यामुळे ते जागा येतीलच आणि आपल्याला वेळोवेळी त्यांचा फॉलोअप घ्यावा लागणार आहे, जेणेकरून आपल्याला जोपर्यंत ते आपल्याला ऑफिशियली माहीत होणार नाही की जागा अपलोड झाल्या तोपर्यंत आपल्याला प्रत्येक आस्थापनाला भेटी द्यावं लागणार आहेत. पहा, म्हणजे मी RTI PCMCला पण RTI टाकलेलं आहे, त्याचं पण उत्तर आलं आहे. ते टेलिग्रामवरती मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्याच्यामुळे टाकलेलं आहे, ते पाहून घ्या. PCMCमध्ये 100%ची जागा, त्यातल्या 80% आपल्याला येतील. ते तुम्ही ठरवा आता किती जागा येतील, पण 100% ती येतील. त्या पद्धतीनं PMCला पण टाकलेलं आहे, त्याचं पण उत्तर येईलच. त्याच्यानंतर मी गेलो होतो पुणे झडपीला. पुणे जिल्हा परिषदमध्ये जागा आहेत, मागं पण काही जागा होत्या त्या अपलोड झालेल्या आहेत. आता माननीय सचिंद्र प्रताप सिंग साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनाने जे कंत्राटी रद्द केलेलं आहे त्याचा फायदा आपल्याला होताना दिसत आहे. आणि काही परत आणखीन जागा झडपीच्या वाढणार आहेत, ते पण ते अपलोड करतील असे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आणि ते होतील आणि वेळोवेळी ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला तिथे पण पाठपुरावा करावा लागणार आहे. मुळात त्याच्यानंतर मग म्हणजे प्रत्येक मीडियमच्या जागा आहेत. असं नाही आहे की बाबा फक्त मराठी मीडियम आहे किंवा इंग्लिश मीडियम, असं नाही आहे. प्रत्येक मीडियमच्या प्रत्येक ठिकाणी जागा आहेत. मराठी मीडियम असेल, हिंदी मीडियम असेल, उर्दू मीडियम असेल. वॅकन्सी किती आहेत ते नाही सांगता येणार आपल्याला, परंतु जागा प्रत्येक मीडियमच्या आहेत. ठीक आहे. RTIचे पण उत्तर आले, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या, टेलिग्रामवर टाकले. त्याच्यानंतर पहा, पुणे झडपी असेल, पुणे मनपा आहे, जागा आहेत, येणार आहेत. कंत्राटीमुळे आपल्याला बेनिफिट झालेला आहे. पहा, त्याच्यानंतर मी शिक्षण उपसंचालक पुण्याचे जे आहेत हारून अत्तर साहेब, त्यांना पण भेटलो आहे. काही नगरपरिषद तळेगाव, आळंदी या नगरपरिषदांच्या संदर्भामध्ये त्यांनी पण पॉझिटिव्ह बोललेत. परंतु ते जागा येण्यासाठी आपल्याला पुण्याचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांना पाठपुरावा करावा लागणार आहे. ते पण जागा आपल्याला येतील. मुळात कन्क्लुजन निष्कर्ष असा आहे की आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार आहे. जागा किती अपलोड झाल्या, किती येतील हे कुणालाच माहिती नाही आहे. आणि जागा कशा जास्त येतील हे महत्त्वाचं पॉईंट आहे. काय कोणी काय म्हणतो एवढे जागा आल्या तेवढ्या जागा आल्या, काही नाही. कुणाला A1 माननीय श्री शिक्षण आयुक्त साहेबांना सुद्धा माहिती नाहीत की कारण जागा किती अपलोड झाल्या. कारण त्या जागा परत त्याला 80%मध्ये कन्वर्ट करण्या ह्या गोष्टी करावं लागणार आहेत. आणि आपलं खरंच एवढं नशीब चांगलं आहे की आपल्याला एवढे चांगले अधिकारी लाभलेले आहेत. शिक्षण अधिकारी म्हणजे सचिंद्र प्रताप सिंग साहेब आणि बाकी शिंदे साहेब, असे म्हणजे चांगले अधिकारी पवित्र पोर्टलला लाभलेले आहेत, जेणेकरून पवित्र पोर्टल भरतीमध्ये आयुक्त म्हणून आलेले आहेत. त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. खरंच सांगतो, माझा अनुभव आहे वैयक्तिक. आपलं खरंच नशीब चांगलं आहे सर्व अभिज्ञताधारकांचं की ते नियमानुसार काम करतात. आता त्यांनी काय बोलले मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्यांनी एकदम ते डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. तुम्ही जो कोणी त्यांना भेटणार ते तुम्ही त्यांचे फॅन होऊन जाल, हे सत्य आहे. ठीक आहे. पहा, त्याच्यानंतर मी गेलो होतो हारून अत्तर साहेबांकडे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितलं, जागा आहेत, काही जागा येणार आहेत आणि काही जागा येतील आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आता हे झाली इकडची माहिती. आता मूळ मुद्द्यावर येतो, जे तुम्ही विचार करता. बाबा, काल मी माननीय श्री शिक्षण आयुक्त साहेब सचिंद्र प्रताप सिंग साहेबांना भेटलो, तेव्हा काही मुद्दे मी 2-3 मुद्दे घेऊन गेलो होतो. कारण का कसं आहे, जास्त मुद्दे घेऊन जाऊन परत त्यांना गोंधळात राहण्यात काही अर्थ नाही, फार वेळ कमी भेटतो. त्याच्यामध्ये मी 2-3 मुद्दे घेऊन गेलो होतो. पहिला मुद्दा होता कंत्राटी शिक्षक भरती जी रद्द झालेली आहे. ती भरती झालेली पूर्ण जे कंत्राटीसाठी राखीव ठेवलेले जे जिल्हा परिषद होत्या किंवा नगरपरिषद A1 जेवढी विविध आस्थापना ज्या बी होत्या त्या जागा रद्द झाल्यामुळे ते आपल्याला कशा लवकर भेटतील, या सेकंड फेजवर कशा अपलोड होतील, ही अशी मी विनंती केली की त्यांना की ह्या जागा लवकरात लवकर शिक्षण अधिकाऱ्यांना विविध पद्धतीने तुमच्या VCद्वारे किंवा पत्र काढून त्या जागा कशा लवकर येतील त्यासाठी विनंती करा, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी एक उत्तर एका शब्दात मार्मिकपणे अतिशय चांगल्या पद्धतीने दिले. त्यांनी सांगितले की हा GR प्रॉपर आम्ही GR रद्द केलेला शिक्षण भरतीसाठी सेकंड 10%चा
म्हणजे 10 पटसंख्येच्या आतला तो GRच एक पद्धतीची बुलेटिन आहे किंवा एखादी माहिती आहे जी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना लागू होतो. कसं आहे काय, कारण का त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली त्यांनी सांगितलं की सेकंड फेज किंवा शिक्षक भरती हे मुद्दे त्यात ॲड केलेले आहेत. त्यामुळं त्याच्यानुसारच सर्व जागा येतील आणि विथ VCद्वारे किंवा आम्ही सांगणार असं त्यांनी पण सांगितलं, एक आश्वस्त केले आपल्याला. आणि ते आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि त्याने आवर्जून हा एक मुद्दा सांगितला की तुम्हाला जर कुठं असं वाटत असेल की भरती तर पूर्ण नियमानुसार होत आहे, त्याने डायरेक्ट सांगितलं आम्हाला भरती पूर्ण नियमानुसार होत आहे, कुठंच इलिगल किंवा म्हणजे असं काही विविध पद्धतीनं भरती होणार नाही, चांगले नियमानुसारच भरती होईल. असं तुम्हाला काही वाटत असेल तर बिनधास्त तुम्ही आम्हाला विचारू शकता. हे आपलं नशीब की एवढे चांगले आयुक्त आपल्याला भेटलेले आहेत. त्यामुळे मी खरंच अभिनंदन करतो साहेबांचं की त्यांच्यामुळे आपल्या पण उद्या आपण आस्थापनामध्ये लागू आशा व्यक्त करतो. आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद आहे त्याची काही जागा होत्या ते पण मी त्यांना प्रश्न विचारला, त्याच्या पण त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. आणि काल शुक्रवारी आपला पवित्र पोर्टल सेकंड फेजला घेऊन VC पण होती, कारण का शुक्रवारी आय थिंक VC असते आपली सेकंड फेजला घेऊन. ते आपण त्यांना विचारलं, ती माहिती त्यांनी इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आयुक्त साहेब पण सर्व सकारात्मक आहेत, फक्त जागा जास्त कशा वाढतील ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही जिथं तुम्ही जिल्हा परिषद तुम्ही ज्या पण जिल्ह्यातील असाल ते महत्त्व आहे, पाठपुरावा करणं गरजेचं आहे. RTI जे टाकलेलं आहे ते RTIचे उत्तर आलेले आहेत का ते फॉलोअप घ्या. हे झालं. आता मी म्हणजे काल 4 आस्थापनाला भेटी दिल्या, पुणे झडपी, पुणे मनपा, शिक्षण उपसंचालक आणि आयुक्त साहेब. आता शिक्षण आयुक्त साहेबांचे आणखीन एक अनुभव कसे आले ते पण सांगतो. आयुक्त साहेबांनी ते पण मुद्दा घेतला आणि जागा कशा वाढतील ते पण मुद्दा घेतला. प्रकल्पग्रस्तांचा पण काही मुद्दा होता, त्यांनी पण तो चांगला अतिशय पद्धतीनं मांडलेला आहे. जे प्रकल्पचे काही लोक आले होते म्हणजे आपले सहकारी होते, त्यांनी पण ते अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. मुळात मुद्दा असा आहे की काही असो नियमानुसार भरती होणार ही शाश्वत आहे. आणि एवढं डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आयुक्त साहेबांचा. जर पूर्ण इतिहास मागचा पाहिला असेल तुम्हाला कळून जाईल, नाही माहिती असेल तर पाहून घ्या की खरंच प्रत्येक ही भरती नियमानुसारच होईल. काही ह्याच्यामध्ये काय राहणार नाही, कोणी भिण्याचं काही कारण नाही आहे. नियमानुसार जे नियम आहेत, जे फर्स्ट नियम 5 फेजला लागू झाले तेच नियम लागू होतील, असं काही वेगळं नाही आहे. आणि विविध किती जागा अपलोड झाल्या, माझं होईल का तुझं होईल का असं काही नाही. घरी बसून उत्तर देण्यात काही अर्थ नाही. आपण स्वतःला एक प्रश्न विचारा की मी शिक्षक होणार आहे, मान्य, मी शिक्षक होण्यासाठी किती काम केलं आहे, मी किती पाठपुरावा केला आहे, मी किती विनंती केली, किती जिल्हा परिषदेला तोंड दाखवलं आहे, किती नगर परिषदेला तोंड दाखवले, किती शिक्षणाधिकाऱ्यांचे चेहरे पाहिले, हे थोडंसं स्वतःला विचारा. मग ठरवा की आपण काय शिक्षकसाठी काय मान्य आहे. तुम्हाला जॉब लागणार आहे, चांगले मार्क्स असतील, मे बी अपेक्षा आहे, लागणार आहे, मान्य आहे, सर्व लागू. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, जे फिरत आहेत त्यांना पण डिमोटिवेट करताय, निगेटिव्ह बोलताय, फॅक्टवर बोलत नाही, मूळ मुद्द्याला अनुसरून बोलत नाही, मुद्द्याशी किंवा वैचारिक पद्धतीनं तुम्ही विवाद निर्माण करा. रिलेव्हंट मुद्दे पॉईंट जे असतात त्याला बोला. बिनकामाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. माझा तोच अर्थ आहे. ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की काय केलं पाहिजे आपण, आणि त्यामुळं ते काही महत्त्वाचं नाही आहे. चला, महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मी कंत्राटीचं पण सांगितलं तुम्हाला की काय केलं पाहिजे काय नाही. तर कंत्राटी भरतीचा पण तोच विषय झाला आहे, कळलं का. कंत्राटी भरती जी आहे ती रद्द झाली, त्यामुळे आपल्याला फायदा झाला. हा खरंच आहे, हे बरोबर आहे, कंत्राटीमुळे आपला फायदा झाला. परिणाम वेळेअभावी खरंच यासाठी अभिनंदन करावं लागेल शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांचं आणि यांचं, की याच्यामुळे कंत्राटी यांच्यामुळे शिक्षण आयुक्त साहेबांमुळं की आपली रद्द झाली आणि त्याचा फायदा काही ह्याला होईल. आणि पेसाचा मुद्दा आहे ते पण लवकर सॉल्व अपेक्षा करूया. एजबारचा मुद्दा सॉल्व झाला, कितीतरी मुद्दे सॉल्व झाले, विविध विघ्न जे होते आपल्या भरतीमधले ते पण झाले. आणि प्रत्येक मीडियम असेल, उर्दू मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, हिंदी मीडियम असेल, कन्नड, प्रत्येक मीडियमला इथं ह्याचा फायदा होत असतो कंत्राटीचा, हे लक्षात असू द्या. आणि अपेक्षा करू जास्त कशा जागा येतील त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. विविध कोण काय म्हटलं, कोण याच्यावर लक्ष न देतात. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही D.Ed केले, B.Ed केले, M.Ed केले, सेटनेट पास आहे, सर्व पास आहे, मग आपण कुणावर विश्वास ठेवायचा. स्वतःच्या सद विवेक बुद्धीला विचारा की आपण काय करतोय. ठीक आहे, तर पहा, मी तुम्हाला सांगितलं PCMC मध्ये RTI माझा आलेला आहे, त्याचं उत्तर पण टेलिग्राममध्ये टाकलेलं आहे, ते पण बघून घ्या. ह्याचा पण PMCचा पण आलेला आहे. पण ते PMCचा RTI मध्ये उत्तर कसं आलं आहे की त्यांचं मावाकडून तपासणी झालेली नाही. काल PMCच्या अधिकाऱ्याने मी बोललो तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तुला RTIचं उत्तर देईन, मान्य आहे, पण
रोस्टर तपासून जे मावाकडून तपासणी होईल ना, तेव्हा प्रथम आपली ॲप्लिकेशन कर. तुला अख्खी जाहिरात मी टेलिग्राम माहिती अधिकाऱ्यांना पाठवेल. आता मी तुला कशी माहिती देणार, त्याने म्हणजे माहिती देता येणार, कारण का ती त्यांचा प्रोसेस चालू आहे. त्यांचं पण बरोबर आहे. इन प्रोसेस असल्यामुळे ती माहिती RTI मध्ये देता येत नाही जोपर्यंत मावकची सही होत नाही. मग ते पण होईल, ते पण लवकर होईल आणि आपलं अपलोड पण होईल. आपण अशा व्यक्त करूया. आणि नेहमी पुण्यात आणखीन मी परत फॉलोअप घेतच राहीन. तुम्ही पण घ्या आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि बाकीचं जे झालं तर पाठपुरावा केला आपण, RTIचे पण तुम्हाला सांगितलं. आता इथून आपण काय केलं पाहिजे, माझं मत वैयक्तिक आणि आदरणीय तुषारदादा देशमुखांनी सांगितल्या पद्धतीनं सेकंड फेज त्यामुळे तरी सेकंड फेज होते. खरंच आपल्याला एक संघटनेचा चांगला माणूस, एक चांगला अध्यक्ष साहेब भेटलेले आहेत. तुषारदादा देशमुखांचे खरंच अभिनंदन. त्यांच्यामुळे सेकंड फेज होताना तर सर्वजण म्हटले होते की विसरून जा. ठीक आहे, पण पहा त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपण आता काय केलं पाहिजे, माझं वैयक्तिक किंवा आपल्या संघटनेचं मी हे सांगतोय की सर्वप्रथम तुम्ही जिथं RTI टाकले ते फॉलोअप घ्या. खरंच ते RTIला उत्तर काय येतं ते पहा. आणि प्रत्येक जिल्हा परिषद, नगर परिषद, प्रत्येक मिडियमला सांगतो हे विनंती करून, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका जिथं आपण राहतोय तिथे जाऊन भेटी द्या की खरंच ते जाहिराती अपलोड झालेल्या आहेत का. झालेल्या नसतील तर ते का झाले नाही त्याची पण कारणे माणसा शोधा. त्यांना विनंती करा. विनंती आणि प्रेमानं आपण जंग जिंकता येते. महात्मा गांधी सांगतात त्याच पद्धतीनं प्रेमानं काही गोष्टी घडत असतात. तिथे जाऊन दबाव निर्माण करू नका. अधिकारी MPSC क्लासून झालेले असतात, ते काही छोटे लोक नाहीत, त्यांना पूर्ण अनुभव असतो. त्यामुळे विनंती करा. विनंतीनं काही करू शकतो आपण. विनंती करा, आपली परिस्थिती सत्य त्यांना सांगा. ते पण आपल्याच मिडल क्लासमधून गरीबीतून आलेले अधिकारी असतात. आणि फॉलोअप घ्या. अपलोड झाली का ते पहा, कारण वेळ फार कमी आहे. आता प्रत्येकजण म्हणतो असं डेट वाढून भेटेल का, वाढून भेटेल का. तुम्ही घरच्या बाहेर तरी अगोदर निघा. डेट वाढून भेटणं किंवा न भेटणं हे सर्वस्वी शिक्षण आयुक्त साहेबांच्या आणि शिक्षण आयुक्तांच्या अंडरमध्ये येतो. ठीक आहे, तो मुद्दा आपला नाही आहे, ते त्यांचा आहे. जोपर्यंत जागा अपलोड होत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे ना. त्याने 8 दिवस वाढून दिले. आता शेवटची तारीख 28 तारीख आहे. आपण त्या 28च्या अगोदर किती विनंती करू शकतो, किती पाठपुरावा करू शकतो, RTIद्वारे किती करू शकतो, हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला तेच सांगतो विनंती करून. कोणी असो, ते मी असो, कोणी असो, आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. बघा, सर्वजण काही गोष्टी विघ्न होते. एजबारचा मुद्दा विनंती करून पाठपुरावा करून सॉल्व्ह झाला का नाही. कंत्राटीचा मुद्दा विनंती करून पाठपुरावा करून सॉल्व्ह झाला का नाही. पाठपुरावा तर सोबत ह्याच्यामध्ये सर्व सकारात्मकता जी आहे आपल्या आयुक्त साहेबांची आहे आणि महाराष्ट्र शासनाची आहे. खरंच ते आता शिक्षणामध्ये काही विविध नवीन आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यावेळेस आपण शिक्षक असू अशी आपण आशा व्यक्त करतो. का माहिती आहे का, NEP येणार आहे, नवीन शैक्षणिक धोरणं येणार आहेत, नवीन जे NEP शैक्षणिक धोरण जे येणार आहे त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि ज्याच्यामुळे काही शिक्षणात नवीन असे संशोधन होतील जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र सुधारलेलं दिसेल. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं आपण आता हेच करायचं, पाठपुरावा करणं, फॉलोअप घेणं, जागा अपलोड झाल्या का ते पाहणं, झालेल्या नसतील तर जे कारणं शोधून त्या उपयोजन आपल्याला काय करता येईल ते करण्यासाठी आपण पाठपुरावा करणं, विनंती करणं. आणि राहिला पुण्याचा प्रश्न, आदरणीय तुषारदादा देशमुख यांनी सांगितल्या पद्धतीनं पुण्यामध्ये मी कधी पण अवेलेबल आहे, मी कधी पण जाणार आहे. मला शिक्षण आयुक्त किंवा आयुक्त ऑफिस किंवा झडपी, पुणे, मनपा, नपा सर्व मला असं नॉर्मल आहे. मी भागवत तांबडे सर आम्ही जात असतो नेहमी. एक कोर कमिटी मेंबर म्हणून बाकीच्या गोष्टी पण आहेत, मी पण ते करत असतो. तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे की तुम्ही पाठपुरावा स्वतःसाठी करा. आता शेवटचं हे तुम्हाला आव्हान, ह्याच्यानंतर एकदा टॅप बंद झाला तुम्ही काही करू शकत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी हेच विनंती करत होतो, आता पण परत तेच करतो आहे. एकदा टॅप क्लोज झाला, विषय संपला. तुम्ही कितीही काही करा. मला सांगतो, नशीब आपलं एवढे चांगले आयुक्त आपल्याला भेटले, त्याचा फायदा घ्या. जागा कशा जास्त येतील ते पहा. स्वतःला लागण्यासाठी मला एवढे मार्क आहे, तेवढे मार्क आहे, काही नाही, मार्कांचा काही खेळ नाही आहे, सोडून द्या. काही दुर्लक्ष करा. टेलिग्राम, व्हॉट्सअपवरती वादविवाद निर्माण नका करू. आपण एक जागा कशी वाढू. एक जागा वाढलं ते एका जागेची व्हॅल्यू त्यांना माहिती आहे जे एका मार्काने राहिलेत किंवा पॉईंटमध्ये राहिलेत किंवा एज कमी असल्यामुळे राहिले, त्यांना विचारा. किंवा संस्थेवर लागल्यानंतर किती त्रास होतो ते पण ते जे संस्थांमध्ये काम करतात का 10 वर्षापासून त्यांना विचारा की जिल्हा परिषदेची जॉब काय असते. त्यामुळं जेवढं इझी घेऊ नका, लाईट घेऊ नका. कोण काय करते, सर्व जातात, आपल्या काय गरज आहे असं नका ठरवू. का माहिती आहे का, हे एकदा चान्स गेला ना, गेला. तुम्ही एलिजिबल झाले, TET, CTET सर्व पास झाले, टेट पास झाले, चांगले मार्क्स घेतले काय, आणि आता तुम्हाला परत तुम्ही लहान बाळासारखं करताय, लहान मुलांसारखं करताय, याच्यात काय अर्थ नाही आहे असं मला वाटते. त्यामुळे पाठपुरावा करा. विनंती करतोय तुम्हाला कळकळीची,
प्रत्येक मीडियमला सांगतो आहे, उर्दू असेल, मराठी असेल, हिंदी असेल, कन्नड असेल, XY बेंगोली असेल, कोणी पण असो, त्यांनी पाठपुरावा करा. जर स्वतःला विचारा प्रश्न की मी काय केलं आहे. अहो काही लोक चंद्रपूर, यवतमाळ, तुरणकर सारखे, मिर्झापुरे, यादव सर असे लोक मुंबईला जातात. काय लेणं त्यांना तेवढं लांब जाण्यासाठी? हे सर्व आपल्यासाठी आहे. आपण आपल्या गावात राहून तर करू शकत नाही का? हां, तुषार देशमुख सर नांदेडवरून जातात, मोरे सर असतील, किती जणांचे नाव घेऊ मी? हे लोक मुंबईला, म्हणजे सांगायचा तात्पर्य असं आहे की प्रत्येकजण आपल्यावर काम करते. प्रत्येक प्रश्न विचारला 2 मिनिटाची वेळ राहिली की हेमांगी मधु मॅम असतील, ते मुंबईला मंत्रालयात जातात. काशी सर असतील, सोलापूरला प्रत्येक वेळ जातात. कितीतरी मग आमदारांचे पत्र घ्या कंत्राटी रद्द करण्यासाठी म्हणून, किती आमदारांचे पत्र तुम्ही काढले स्वतःला विचारा. किती आमदारांना तुम्ही भेटी दिल्या ते विचारा. म्हणजे हे मी तुम्हाला मिरर दाखवतोय, मी तुम्हाला मिरर दाखवतोय, विनंती पण करतोय. आणि हे विनंती आतून आहे, हे आतून आहे. मी पण सांगतोय तुम्हाला, फिरा. काल सकाळी गेलो तर काल संध्याकाळी आलो. माझं काही मोठे पण नाही, मी माझ्यासाठी लढतो किंवा आपल्या सर्वांसाठी लढतोय. तुम्ही स्वतःला विचारा, आपण स्वतःसाठी लढतोय हे जेव्हा ठरवाल ना, त्या दिवशी एवढा वेळच लागणार. जेवढ्या जास्त तुम्ही पाठपुरावा करून जेवढ्या लवकर टॅब म्हणजे जागा अपलोड होतील ना, तेवढ्या लवकर टॅब क्लोज होतो. तुम्ही ठरवा जागा कमी घ्यायच्या का जास्त घ्यायच्या. जर कमी घ्यायच्या असेल तर घरी बसा, जास्त घ्यायच्या असेल तर अपेक्षा करू नका. जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत काहीच भेटणार नाही. आवाहन करतोय, कळकळीची विनंती करतोय. त्यामुळं तुम्ही घरच्या बाहेर निघा आणि विविध आस्थापनाला भेटी द्या, पाठपुरावा करा आणि जे RTI टाकलेलं आहे त्याचा फॉलोअप घ्या. काय चाललंय काय नाही ते पहा, विनंती करा. ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि जर नवीन काही अपडेट आलेले असेल, पुणे शिक्षण आयुक्त साहेबांना पण परत आपण भेटू, काही नवीन पुण्यात माहिती आलेली असेल तर मी तुम्हाला सांगत जाईन वेगवेगळ्या माध्यमातून, यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरनी माहिती सांगत जाईन. जर कुणी टेलिग्रामवर, यूट्यूबवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन माहिती भेटेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जे वाटलं ते कमेंट करा, त्याचं आपण प्रश्नाचं निराकरण करू. आणखीन काही नवीन मुद्दे राहिलेले असतील तर मी घेण्याचा प्रयत्न करेन. तुर्तास एवढीच माहिती तुम्हाला देतोय. धन्यवाद.